ओम गणेशाय नमः. जय बजरंगबली हनुमान की जय. दत्तगुरूंची उपासना जशी कडक असते तशी हनुमंताचीही उपासना सोपी नाही. येत्या 2 एप्रिल 2026 गुरुवार रोजी चैत्र पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा केला जाणार आहे. संकटातून मुक्ती देणारा आणि सुखसमृद्धी देणारा हा दिवस भाविकांसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. परंतु हनुमंताची उपासना करताना काही कडक नियम पाळणे आवश्यक आहे. जर या नियमात चूक झाली तर उपासनेचे पूर्ण फळ मिळत नाही. हनुमान हा संकटमोचन आहे, पण त्याच्या पूजेचे नियम इतर देवांच्या तुलनेत थोडे कठीण आणि शिस्तबद्ध आहेत. 2 एप्रिल रोजी मारुतीरायाची कृपा मिळवायची असेल तर काही गोष्टींपासून दूर राहणे हिताचे ठरेल. हनुमान जयंतीच्या दिवशी पूर्णपणे ब्रह्मचर्याचे पालन करावे. या दिवशी मन केवळ हनुमंताच्या चरणी असावे. तसेच या दिवशी दिवसा झोपणे टाळावे. त्याऐवजी नामस्मरण किंवा स्तोत्रपठण करावे. हा दिवस अत्यंत पवित्र असल्याने केवळ शाकाहाराचा अवलंब करावा. मांसाहार किंवा कोणत्याही प्रकारचे व्यसन करू नये. असे केल्याने तुमची उपासना खंडित होऊ शकते. हनुमानाची पूजा करताना कधीही पांढरे किंवा काळे कपडे परिधान करू नका. हे रंग या दिवशी निषिद्ध मानले जातात. त्याऐवजी हनुमंताला प्रिय असलेले लाल, भगवे किंवा पिवळे कपडे घालून शुभ मानले जाते. घरात हनुमानाची कोणतीही भग्न मूर्ती किंवा फाटलेली तस्वीर असेल तर तिची पूजा करू नका. अशा वस्तूंचे आजच्या दिवशी वाहत्या पाण्यात विसर्जन करावे आणि नवीन मूर्तीची स्थापना करून पूजा करावी. जर कुटुंबात कोणाचा मृत्यू झाला असेल आणि सुतक चालू असेल तर हनुमान जयंतीचा उपवास किंवा मूर्तीपूजा करू नये. अशा वेळी तुम्ही मनोमन किंवा दूर बसून मारुती स्तोत्र किंवा हनुमान चालीसाचे पठण करू शकता. हनुमान स्वतःला प्रभू श्रीरामांचा निष्ठावान सेवक मानतो. त्यामुळे हनुमानाची पाद्यसेवा, पायाची पूजा करू नये. जर तुम्हाला पाद्यपूजा करायची असेल तर ती श्रीरामांच्या पादुकांची करावी. हनुमानाला नैवेद्य म्हणून गूळ, खोबरे, हरभरा डाळ, बुंदीचे लाडू किंवा इमरती अर्पण करावी. हनुमान हा बालब्रह्मचारी आहे. त्यामुळे महिलांनी हनुमंताच्या मूर्तीला स्पर्श करणे टाळावे. दुरून नमस्कार करून किंवा हनुमान चालीसा वाचून महिला आपली भक्ती व्यक्त करू शकतात. भक्तीचे हे नियम पाळले आणि मनोभावे पूजा अर्चा केली तर हनुमंताची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही. जय बजरंगबली हनुमान की जय.